नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। साडी नेसल्यानंतर पहिली पसंती ही मोत्याच्या दागिन्यांना दिली जाते। मोत्याच्या दागिन्यांमध्ये चिंचपेटी, तन्मणी, बाजूबंद आणि मोत्याच्या बांगड्या ह्यासारखे दागिने मोडतात। त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या मोत्यांच्या बांगड्यांचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। भरजरी काठपदर साडी आणि त्यात हातामध्ये मोत्याच्या बांगडी असतील तर तुमचा लुक एकदम रॉयल दिसेल। मोत्याच्या बांगड्या म्हणजे सौंदर्य आणि सोज्वळपणा यांचा आकर्षक लुक असतो। लग्नात नऊवारी साडी नेसणार असाल तर हातामध्ये बांगड्यांसोबत तोडे देखील घालू शकता। जर तुम्ही हिरव्या बांगड्यांसोबत असे ग्रीन आणि पिंक स्टोन असलेले मोत्याचे तोडे किंवा मोत्याच्या बांगड्या घातलात तरी खूपच छान दिसतात। या बांगड्यांमध्ये अनेकदा फुलाची किंवा मोराची डिझाईन सुद्धा असते। या बांगड्यांमध्ये अशा गजरा बांगड्या खूपच फॅशनमध्ये आहेत। या मोत्याच्या बांगड्या आपल्या साज शृंगारात भर घालतात। महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये बांगड्यांना विशेष महत्त्व आहे। लग्न सोहळ्यामध्ये वधू हिरव्या काचेच्या बांगड्यासह सोन्याच्या आणि मोत्याच्या बांगड्या परिधान करते। तुमच्या पारंपरिक साडीसोबत ह्या बांगड्या खूपच आकर्षक लुक देतात। या मोत्याच्या बांगड्यांमध्ये सध्या वेगवेगळ्या डिझाईनच्या बांगड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। खास करून लग्न समारंभामध्ये काचेच्या बांगड्यासोबत अशा मोत्याच्या बांगड्या खूपच छान दिसतात। जर तुम्ही तुमच्या लग्नामध्ये किंवा इतर नातेवाईकांच्या लग्नामध्ये नऊवारी किंवा काठापदराच्या साडीवर मोत्याचा तन्मणी, मोत्याची चिंचपेटी आणि मोत्याचे कानातले घालणार असाल तर हातामध्ये अशा मोत्याच्या बांगड्या हिरव्या बांगड्यांसोबत घातल्यात तर तुमच्या साज शृंगारात भर पडते। खास प्रसंगी किंवा कार्यक्रमांना जर तुम्ही फक्त अशा मोत्याच्या बांगड्या जरी घातल्या तर तुम्हाला खूपच आकर्षक लुक मिळतो। लग्न समारंभामध्ये जर तुम्ही काठपदर साडीवर मोत्याचे इतर दागिने घालणार असाल तर त्या दागिन्यासोबत अशा मोत्याच्या बांगड्या घातल्यावर तुमचा लुक कंप्लीट होतो। जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल मोत्याच्या बांगड्यांचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।